गोंदिया जिले के आमगांव समेत 8 गांव पिछले 10 साल से प्रशासनिक विवाद के चलते विकास से वंचित है। न नगर परिषद का फैसला हुआ और न ही ग्राम पंचायत बहाल की गई, जिससे नागरिकों को मूलभूत सुविधाओं के लिए परेशानी उठानी पड़ रही है। मांग को लेकर कांग्रेस कार्यकर्ताओं और नागरिकों ने आमरण अनशन की तैयारी की थी, लेकिन जिला अधिकारी ने अनुमति नहीं दी। इसके बाद कांग्रेस तालुका अध्यक्ष संजय बाहेकर ने पत्रकार वार्ता कर सरकार और प्रशासन से जल्द निर्णय लेने की मांग की। इस न्यूज में इतना ही। अन्य खबरों के लिए जुड़े रहिए IGN नेशनल के साथ। आज पत्रकार परिषद घेण्याचा मागचा मुख्य उद्देश काय? मी संजय बाहेकर, आमगाव तालुका काँग्रेस समिती अध्यक्ष। नमस्कार। आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा मागे उद्देश हाच आहे की आम्ही उद्या 9 तारखेला आमरण उपोषणाचा आम्ही निर्देश घेतला होता आणि त्यासाठी आम्ही 3 तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवला होता तहसीलदार साहेबांमार्फत की हे जे आमगावचे 8 गाव आहेत जे आज निराश्रित आहेत, त्या 8 गावचा कोणी वाली नाही आहे, ह्या 8 गावाचा प्रश्न कोणी सोडवत नाही आहे, म्हणून आमगाव तालुका काँग्रेस समितीतर्फे आम्ही आमरण उपोषणचं 9 तारखेपासून करायचा निर्देश घेतला होता आणि अनायसे त्यांनी 4 तारखेला पत्र काढला कलेक्टर साहेबांनी। आता घाबरून काढलं की काय माहित नाही, पण त्यांनी पत्र काढला की कोणत्याही प्रकारचं आंदोलन किंवा उपोषण काही करता येणार नाही। त्या काल आम्हाला पत्र मिळाला म्हणून आम्ही आज ही प्रेस कॉन्फरन्स इथे घेतलेली आहे। जर आपल्या मागण्यांना निर्णय न मिळाला आपण कोणत्या प्रकारचे पाऊल उचलणार? 21 तारखेपर्यंत त्यांनी बंदी दिलेली आहे की 21 तारखेपर्यंत तुम्ही आंदोलन करू शकत नाही, पण 21 तारखेच्या नंतर आमची भूमिका हीच राहील, आमरण उपोषणाची राहील। जर त्यांनी यावेळी तेव्हाही जर परवानगी दिली नाही तर मग आम्हाला थोडंसं आक्रमक रूप धारण करावं लागेल असं वाटत आहे। कारण की पूर्ण आमगावचे 8 गावचे लोक राहतील, सर्व जनता आहे, कारण की सर्व जनतेचा प्रश्न आहे ना हा, फक्त काही तालुका काँग्रेस कमिटीचा प्रश्न असा विषय नाही आहे। आज नगर परिषद किंवा नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत मध्ये बहाल न झाल्यास याला मुख्य कारणीभूत कोण असेल तुम्हाला काय वाटते? सरकार आहे, देवेंद्र फडणवीस साहेब, इथले आमदार संजय पुराम साहेब, त्यांनी कोणताही डिसिजन आतापर्यंत घेतलेला नाही। कारण की हे सरकार 2014 मध्ये जेव्हा आमगाव नगरपंचायत झाली होती त्याच्यानंतर कोर्टामध्ये फिसकटली, 2017 मध्ये यांनी नगरपरिषद बहाल केली, त्यावेळेस निवडणूक लागल्यानंतर आणखी हे कोर्टात गेले आणि कोर्टातून 2025 मध्ये यांनी स्वतः केस मागे घेतलं, हरले हे आणि मागे घेतली सरकारने आणि आजही त्याचा निर्णय घेत नाही आहे। त्यांची भूमिका तीच आहे। मग मागे माननीय आमदार संजय पुराम यांनी आमगाव नगरामध्ये होर्डिंग लावले होते की नगर परिषद मधून बहाल झालेले आहे, त्याच्यासंदर्भात आपण काय बोलणार आहे? त्यांच्या होर्डिंग जेव्हा आमगाव नगर परिषद झाली त्यावेळेस वाजागाजा केला, होल्डिंग लावली, फटाके फोडले। जेव्हा त्यांनी आता ह्या वेळेस ग्रामपंचायत झाली 7 गाव आणि एक आमगाव नगरपंचायत झालं, ह्यावेळेसही त्यांनी होल्डिंग लावल्या, वाजागाजा केला, फटाके फोडले। तर दोन्ही भूमिका त्यांचीच आहे। ग्रामपंचायती मिस केली, नगर परिषद मिस केली, नगरपंचायती मिस केली, या सर्व भूमिका त्यांच्याच आहेत, त्यांनीच श्रेय घ्यावा। पण ह्या 8 गावच्या जनतेला न्याय द्यावा आणि यांचं काहीतरी बहाल करावं ही आमची मागणी आहे। त्यांनीच केलं आहे, आम्ही तेच म्हणतो की आमदार साहेबांनी सर्व केलेलं आहे, पण बहाल तर करावं। आज कोणत्याही योजनेचा लाभ नाही आहे ह्या 8 गावाच्या जनतेला, एकही नाही। पूर्ण समस्या आहेत प्रत्येक गावामध्ये, 8ही गावामध्ये समस्या आहेत। कोणत्या गावाच्या समस्याचं निवारण होत नाही आहे, पाण्याच्या असो, रोड रस्त्याच्या असो, घरकुलच्या असो, शाळांच्या असो, पूर्ण दयनीय स्थिती झाली आहे साहेब। शाळांची बिल्डिंगा जीर्ण झालेल्या आहेत, जर्जर झालेल्या आहेत, पण त्या शाळेच्या इमारत करू शकत नाही आहे। कारण की तो म्हणतात की जिल्हा परिषद फंड देऊ शकत नाही, हे म्हणतात की आम्ही नगर परिषद फंड देऊ शकत नाही। तर देणार कोण, वाली कोण ह्या गावचा, हेच प्रश्नचिन्ह आहे। तर पत्रकार परिषदेच्या मार्फत आपण जनतेला कोणत्या प्रकारचे आवाहन करणार? ह्या 8 गावाच्या जनतेला आव्हान हेच करणार आहे की आज तुम्ही जर सडकेवर आले नाही तर काही होणार नाही आहे। तुम्हाला रोडावर यावं लागेल, स्वतःची भूमिका समजून ही माझी नगर परिषद, ही माझी ग्रामपंचायत आहे, मला माझ्या ग्रामपंचायतीचा हक्क मला पाहिजे, माझा हक्क माझा अधिकार आहे, हे विचार करून आज सडकेवर यावं लागेल। तेव्हाच आपली भूमिका स्पष्ट होईल, नाहीतर ही सरकार कोणाची ऐकणार नाही आहे, पूर्ण गब्बर झालेली आहे, हिटलरशाहीने वागत आहे। हे आपल्याला पूर्ण देशाच्या भूमिकेत समजत आहे की ही सरकार हिटलर झालेली आहे। या 8 गावाचाच प्रश्न नाही, पूर्ण देशाचा असा प्रश्न आहे, पण ह्या 8 गावाच्या समस्या आहे हे लोकांनी समजायला पाहिजे
आणि लोकांना सडकेवर उतरणे गरजेचं आहे. आम जनतेचा प्रश्न आहे हा, म्हणून फक्त काही तालुका काँग्रेस समितीचा प्रश्न आहे आणि त्यांनी सडकेवर उतरणे हे काही विषय नाही आहे. म्हणून आज आम जनतेला रोडावर यावं लागेल, तेव्हाच काही होऊ शकते. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. तेव्हा मला जनतेशी निवेदन आहे की त्यांनी स्वतःहून निस्फूर्तीने आपला अधिकार समजून यायला पाहिजे, आपल्या अधिकाराचा वापर करायला पाहिजे आणि आपली मागणी शासनामागे ठेवायला पाहिजे, शासनासमोर ठेवायला पाहिजे. ITN National